ईशसुरासुरमणुसिन्धवन्दितम् दोदगायिकं ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकर्तारम् ते पुण्यतीर्थयरे ससौवसिद्धे विशोधसद्भावे तमणेयनानदन्तन चरित तव वीर्याय रे ते सौवे समगं पते गमेव पतेगम् वन्दामि यवर्तन्ते अरहन्ते मानुषे खेते इच्छा अरहन्ताणम् सिद्धाणं तं नमो गणराणम् अजावयवगाणम् तावुणं चैव सव्येसिम् तेसिं विशोददंसण नाणपाणासमं समासेज्य वसंपयामि सम्मम् जत्तो निर्वाण संपत्ति। गाथा नंबर 26 गाथा पाठ। सौवगदो जिनवरसो दव्येय तग्गया जगदि अट्ठाम नाणमया द्वयजिनो विषयाद तत्सते बणिदा। आचार्य कुंद कुंद भगवान विरचित प्रवचन सार अंतर्गत नितत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये कुंद कुंद भगवान निगोदापासून ते सिद्धापर्यंत जेवढे काही सर्व जीव आहेत त्या सर्वाचा जीवाचा जो ज्ञान आहे तत्तत्पणा आणि त्याचा जो अधिकार आहे एक समयामध्ये 3 काल 3 लोकातील अनंत पदार्थांना युगपत एका समयामध्ये पाहणे आणि जाणणे एवढी सामर्थ्य शक्ती प्रत्येक जीवामध्ये प्रति समयाला व्यक्त प्रगट सामर्थ्य आहे। असं असताना सुद्धा हा जीव इंद्रिय मनाच्या माध्यमातून प्रगट होणाऱ्या दर्शन आणि ज्ञान शक्तीला आपला स्वभाव मानून तिथेच तो जीव कसा आहे, सुखी आहे, समाधानी आहे म्हणून तो आजपर्यंत पर्यायामध्ये अनंत दर्शन आणि अनंत ज्ञान, अनंत सुख आणि अनंत शक्ती याला पर्यायामध्ये प्राप्त झाला नाही। जो जीव याप्रमाणे देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये येऊन आपल्या त्रिकालवर्ती कारण शक्तीचा निर्णय करेल, त्या कारण शक्तीच्या कार्यामध्ये प्रगट होणाऱ्या शक्तीचा निर्णय करून
असं केवल दर्शन, केवल ज्ञान मात्र, एक जाणणे आणि पाहणे माझा स्वभाव आहे, याला सोडून अन्य कोणताही स्वभाव नाही. अशा प्रकारे परोक्ष रूपाने जाणून श्रद्धान करेल, अनुचरण करेल आणि प्रत्यक्ष रूपाने अनुभव करेल स्वतःच्या अखंड चैतन्य मात्र, अशा जीवाला पर्यायामध्ये निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन, निश्चय रत्नत्रयाची प्राप्ती होऊन 26 तो भावी काळामध्ये निमाणे अनंत चतुष्टयाला प्राप्त होऊ शकतो, अनुभव स्वतः करेल. अशा आपल्या कारण आणि कार्याच्या शक्तीचा बोध यामध्ये दिलेला आहे. आणि मागटल्या 25 गाथेमध्ये आचार्यांनी सांगितलं होतं की आत्मा ज्ञान प्रमाण आहे, असं जर कोणी मानत नाही तर त्यामध्ये 2 पक्ष उपस्थित करून 2 दोष त्या ठिकाणी दाखवले होते की मागटल्या 24-25 गाथेनंतर. आता जी 26 नंबर गाथा आहे, त्या 26 नंबर गाथेला आचार्य शीर्षक देतात, अब ज्ञान की भांति आत्मा का भी सर्वगतत्व न्याय सिद्ध है, ऐसा कहते हैं. मग जसं ज्ञान आत्मप्रमाणे, आत्मा ज्ञान प्रमाण आहे, हे ज्याला सिद्ध केलं, परत सांगतात ज्ञानाप्रमाणे आत्मा पण सर्वगत आहे. जी जेवढा आत्मा आहे तेवढं ज्ञान होतं. आता ज्ञान जे आहे ते पण काय आहे, आत्म्याप्रमाणे सर्वगत आहे, कमी नाही. हे ते न्यायाने म्हणजे युक्तीने, तर्काने या ठिकाणी सिद्ध करत आहेत. गाथा नंबर 26 अन्वयार्थ. जिनवर सर्वगत है और जगत के सर्व पदार्थ जिनवर गत, जिनवर में प्राप्त है, क्योंकि जिन ज्ञानमय है और वे सब पदार्थ ज्ञान के विषय होने से जिनके विषय कहे जाते हैं. मग जिनवर सर्वगत आहेत, जे जिनेंद्र भगवान सर्वगत आहेत, म्हणजे सर्वगत आहेत याचा अर्थ 2 प्रकारे सांगितला. जिनेंद्र भगवंताचा आत्मा, जे जे जिनेंद्र भगवान झाले त्यांच्या शरीराची अवघाना जेवढी जेवढी आहे त्या सर्व अवघानामध्ये आहे, म्हणून सर्वगत आहेत, एक सांगितलं. दुसरं, नेयाच्या अपेक्षेने जिनेंद्र भगवान सर्वगत आहेत, कारण का जगत सर्व पदार्थ आहेत आणि जगामध्ये सर्व पदार्थ आहेत. 6 द्रव्य, त्यांचे गुण, त्यांचा पर्याय, अविभाग प्रतिच्छेद आणि षड्गुण हानी वृद्धी, हे लोक आणि अलोकाच्या अपेक्षेने जगामध्ये सर्व पदार्थ आहेत, म्हणून ते सर्वगत विषय जिनवरगत प्राप्त आहे, म्हणजे जिनेंद्र भगवंताच्या केवल ज्ञानामध्ये झळकलेले आहेत. मग स्वच्छत्व शक्तीच्या आधारे झळकलेले आहेत, दृष्टी शक्तीच्या आधारे पाहिलेले आहेत आणि ज्ञान शक्तीच्या द्वारे जाणीवेत आलेले आहेत. म्हणून सर्व पदार्थाला
जिनेंद्र भगवंताच्या ज्ञानगत असल्यामुळे जिनेंद्र भगवान सर्वगत आहे. त्याला म्हणायचं आगम भाषा व्यवहार ज्ञाने. जिनेंद्र भगवान निश्चय नयाने सर्वगत नाहीत. त्यांचा आत्मा वर्तमान मध्ये ज्या शरीरामध्ये आहे त्या शरीरामध्ये असणाऱ्या नख आणि रोम हे जे एक्स्ट्रा वाढलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यांचा आत्मा नाही. बाकी सर्व ठिकाणी आत्मा आहे. पण अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने सर्वगत आहे. सर, याच्या अगोदर आता तुम्ही एक वाक्य म्हटलं, विषयाच्या अपेक्षेने सर्वगत आहेत, पण त्याच्या आधी कशाच्या अपेक्षेने सर्वगत आहेत म्हटलं? विषय त्यांच्या ज्ञानामध्ये झळकले की नाही? हा, विषय झळकले त्याच्या त्यांना अपेक्षेने. विषय झळकले मग ते ज्ञानामध्ये जाणवेत आले का नाही? हा, हे आगम भाषा झाली व्यवहाराने. मग विषय सर्वगत आहे. म्हणून जिनेंद्र भगवान सर्वगत म्हणजे सर्व पदार्थाला जाणतात असं म्हटलं गेलं. म्हणून व्यवहारण्याने आगम भाषेने परनेयाच्या अपेक्षेने कथन केलंय. आणि निश्चयाने द्रव्य आपल्या क्षेत्राची मर्यादा, स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव. मग स्वक्षेत्राच्या अपेक्षेने द्रव्य आपलं क्षेत्र सोडून अन्य क्षेत्रामध्ये गमन करत नाही. ही अध्यात्म भाषा सांगितली. आणि आगम भाषा मग असं का? क्योंकि जिन ज्ञानमय है आणि जिनेंद्र भगवान कसे आहेत? ज्ञानमय स्वरूप असल्यामुळे, अनंत ज्ञान प्राप्त केल्यामुळे. ज्ञान स्वभाव आहे. हा, ज्ञान स्वभाव. आणि तो ज्ञान स्वभाव त्यांचा अनंत शक्ती आहे ज्ञानामध्ये, स्वभावाची, कारणाची. ती कार्यामध्ये अभिव्यक्त झालेली आहे पर्यायामध्ये. म्हणून जिन ज्ञानमय आहेत. तर पुदलमध्ये धर्म, अधर्म, आकाश आणि काल यांच्यामध्ये हे विषय झळकत नाही. म्हणून ते पदार्थ धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, लोकाकाश, पुद्गल आणि कालाणू सर्वगत आहेत तीन लोकांमध्ये. पण त्यांच्यामध्ये ते झळकत नाही ते, कारण ते ज्ञानमय नाही. अजीव आहे, अचेतन आहे, त्रिकालवरती चेतन उपादान कारणाने रहित आहे. म्हणून क्षणिक उपादानामध्ये त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही. पण जिन ज्ञानमय आहे आणि ते ज्ञानमय असल्यामुळे सर्व पदार्थ ज्ञानाचा विषय असल्यामुळे केवळ ज्यांचे, जसा सूर्य आता मेघपटल आहे आणि मेघपटल आहे तर काय झाले? सूर्य आणि सूर्याचा प्रकाश झाकला गेलेला आहे. जेव्हा आगम भाषेने मेघपटल निघून जातात तेव्हा सूर्य आणि सूर्याचा प्रकाश दोन्ही संपूर्ण युगपत एका वेळेला पृथ्वीला प्रकाशित करतो. ही आगम भाषा त्याच्या अभावामध्ये सांगते. अध्यात्म भाषा सांगते सूर्य आपल्या स्वतःच्या प्रकाश शक्तीच्या द्वारे आणि सूर्य आपल्या स्वतःच्या कारणाने ढगाला पार करून बाहेर येतो. त्यावेळेला तो काय करतो? संपूर्ण सृष्टीला प्रकाशित करतो आणि स्वतःलाही प्रकाशित करतो. पण जेव्हा तो ढगाळ असतो तेव्हा तो स्वतःलाही प्रकाशित करत असतो ना, आणि लोक म्हणजे सर्व लोकांनाही देत असतो ना सर. ढगाला प्रकाशित कर, ढगाच्या आड असल्यामुळे त्याचा प्रकाश रोखला गेला का नाही? हा, पण तो रोखला गेला असला तरी त्याचा स्वयंचा प्रकाश हा दोन्ही याला त्याची शक्ती तर आणि शक्ती आणि कार्य दोन्ही तर त्याच्यामध्ये म्हणजे आहेच ना.
कारणाची शक्ती आहे, कार्याची शक्ती झाकली गेली. झाकली गेली. हा, असं व्यवहारात म्हणता येतं. म्हणजे बाहेर पृथ्वीला प्रकाशित करण्याचं कार्य झालं नाही. हा. या अपेक्षेने झाकलं गेले म्हणण्यात आले. पण त्यांनी बंद केलं नाही ना सर, त्यांनी ते कार्य नाही. बंद नाही झालं ना. नाही. या अपेक्षेने तो त्यावेळेस सुद्धा तो आहेच, त्याच्यामध्ये प्रकाश आहे आणि तो देणारा पण आहे. कारण शक्ती आहे. कारण शक्तीचं कार्यरूपाने अभिव्यक्ती आहे. पण अभिव्यक्ती आहे, पृथ्वीला प्रकाशित करण्याची कार्याची अभिव्यक्ती रोखली गेलेली आहे या अपेक्षेने, मेघाच्या याच्यामुळे. आणि त्याच वेळेला सकाळी आहे, दुपार आहे, आणि ढग आलेले आहे, आणि सूर्य उगवलेला आहे, 9, 10, 11 वाजलेले आहे, तरी सुद्धा तो सूर्याचा प्रकाश जेवढा त्या ढगाला भेदून खाली आलेला आहे, तेवढं रात्रीच्या अंधाराप्रमाणे अंधार असत नाही. मग जेवढा आलेला आहे बाहेर, त्याला ढगाने रोखलं नाही तेवढ्या कार्याला, आणि जेवढं कार्य ढगाच्या आड आहे त्याला पण रोखलं नाही. तसं ढगाच्या पार करून जेवढा प्रकाश आला त्याला क्षौक्षमिक ज्ञान म्हणायचं. त्याला सुद्धा कर्माने रोखलं नाही कार्याला. आणि कारण शक्ती आहे त्याला पण कर्माने रोखलं नाही. जी एक अपेक्षेने जेवढं क्षौक्षम ज्ञान प्रगट आहे त्याला कर्माने रोखलं नाही कार्याला. योग्यता म्हणावं लागेल का सर मग? हा. आणि कारणरूप शक्तीला सुद्धा रोखलेलं नाही. जी संपूर्ण शक्ती त्या ठिकाणी प्रगट आहे. आणि सर्व पदार्थ ज्ञानाचे विषय असल्यामुळे जिनके विषय कहे गए हैं, जिनके म्हणजे जिनेंद्र भगवंताच्या ज्ञानाचे विषय म्हटले गेले. या अपेक्षेने त्याला सर्वगत म्हटलं. ज्ञान सर्व पदार्थाला जाणण्याच्या अपेक्षेने आणि नेय सर्व नियाकार ज्ञानानं समर्पित केल्यामुळे ज्ञान पण आत्म्याप्रमाणे सर्वगत आहे. हे सर्व पदार्थाला जाणण्याच्या अपेक्षेने सर्वगत आहे, आणि आपल्या द्रव्याच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये आहे म्हणून सर्वगत आहे. पण हे तर सगळं व्यवहाराने आहे ना सर. निश्चयाने ज्ञान आपल्या प्रदेशामध्ये आहे का नाही? हा, तो निश्चयाने झालं ज्ञान स्वभाव. म्हणजे हे त्याचे जाणण्याचे जरी विषय असले तरी त्याचा निश्चयाचा विषय तो त्याचा स्वतःचा म्हणजे अर्यंताचा स्वतःचा शुद्ध म्हणजे शुद्ध परमात्माच त्याचा विषय आहे ना सर. स्वतःचा द्रव्य गुण पर्यायात्मक संपूर्ण वस्तू हाच विषय आहे ना अर्यंताचा. त्यांच्या ज्ञानाचा निश्चयाने विषय आहे. व्यवहाराने जगातले सर्व पदार्थ तिन्ही काळातले तिन्ही लोकातले ते सर्व पदार्थ त्यांचे त्रिकालवरती पर्यायाने अनंत गुण घेतो तेव्हा व्यवहार म्हणायचा. आणि आपले द्रव्यगुण पर्यायात्मक अखंड वस्तू घेतो तेव्हा निश्चय म्हणायचं. आणि त्याला म्हणजे व्यवहार म्हणायचं कारण ते परद्रव्य आहे, दोनचा भाव आहे, द्रव्य आहे, भिन्न द्रव्य आहे. म्हणून 149 गाथेमध्ये नियम 4 मध्ये केवली भगवान आत्मज्ञ आहेत आणि सर्वज्ञ आहेत. स्वतःच्या कारण परमात्म्याला जाणतात म्हणून निश्चयाने आत्मज्ञ आहे.
आणि लोक आलोक त्यांच्या ज्ञानामध्ये झळकतात, त्यांना जाणतात म्हणून सर्वज्ञ सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ सर्वज्ञ व्यवहार आहे, आत्मज्ञ निश्चय आहे. इकडून दाखवलं. सर्वज्ञ ज्ञ म्हणजे जाणणे. जाणणे. बाहेरच्या पदार्थाच्या अपेक्षेने घेतो त्याला हा अर्थ होतो. आणि दुसरं सर्वज्ञ, सर्व आत्म्याच्या प्रदेशामध्ये ज्ञ म्हणजे जाणणे स्वभाव आहे. मसा सर्वज्ञ बाहेरच्या विषयाला पण लावू शकतो आणि सर्वज्ञ स्वतःला लावू शकतो. अपेक्षेने जेव्हा आत्मज्ञ म्हणून निश्चय घेतला आणि सर्वज्ञ म्हणजे सर्व पदार्थ घेतो त्यामुळे त्याला व्यवहार म्हटलं. आणि सर्वज्ञ आत्मा सर्व ठिकाणी ज्ञानमय आहे म्हणून तेव्हा सर्वज्ञ शब्दाचा अर्थ निश्चय पण होतो. हा मी तेच म्हटलं. पण वक्त्याचा अभिप्राय आहे, शब्द सामान अधिकरण आहे. म्हणजे जेव्हा स्वतःच्या आत्म्याला जाणतो चारीकडनं तेव्हा आचार्य ज्या अपेक्षेने म्हणतात सर्वज्ञ शब्दाचा अर्थ त्या अर्थाने तो लागू शकतो. टीका आणि काय विचारायचं आहे? काही नाही, वक्त्याच्या अभिप्रायावर अवलंबून आहे सर्वज्ञ हा शब्द. मग तसा सर्वगत पण लागत असेल ना सर? मग जसा सर्वज्ञ हा शब्द, पण सर्वज्ञ आणि सर्वगत याच्यामध्ये काय फरक आहे सर? सर्वगत विषय सर्वगत आहेत का नाही? नाही, विषय सर्वगत आहे, पण हा काही विषयाच्या संदर्भातच सर्वगत शब्द लागतो का? का होऊन जाईल की तुम्ही अरहंतांना सर्वज्ञांना आत्मज्ञच मानलं. काय मानलं? आत्मज्ञच मानलं. सर्व पदार्थाला जाणत नाहीत असं मानल्यानंतर काय होऊन जाईल? मग ज्या वेळेला मतार्थाच्या अपेक्षेने अर्थ करायचा आहे, मग त्याला अन्य मतावलंबी काय म्हणतील? तुम्ही सर्वज्ञ भगवंतांना अरहंतांना आत्मज्ञच मानलेलं आहे. अव्याप्ती दोषी. मग तुम्ही त्या ठिकाणी अरहंत भगवान आत्मज्ञ आहे, सर्व पदार्थाला जाणत नाहीत, मग सर्वज्ञ कुठे आहेत तुमचे? सर्वज्ञ मग तेव्हा अन्य मतावलंबीला समजायला सांगत असताना मतार्थाच्या अपेक्षेने सर्वज्ञ भगवान आत्मज्ञ आहेत, निश्चय आहे. त्याच वेळेला सर्वज्ञ भगवंताच्या ज्ञानाचे सर्व विषय आहेत, त्या सर्व विषयाला सर्वज्ञ भगवान जाणतात म्हणून व्यवहाराने सर्वज्ञ आहे. हो ते आहे, पण सर्वज्ञ आणि सर्वगत एक शब्द आहेत, म्हणजे एकार्थवाची शब्द आहेत का हे? आता सर्वगत जसं आपण सर्वज्ञ हे निश्चयाला पण लावू शकतो, व्यवहाराला पण लावू शकतो, तसं हा सर्वगत हा शब्द व्यवहाराला पण जसं लावतो आपण तसं निश्चयाला पण लावू शकतो का? सर्व पदार्थाला जाणतात म्हणून सर्वगत झालं का नाही व्यवहार. आणि त्यांच्या आत्म्याच्या संपूर्ण भाग क्षेत्रात आहेत म्हणून सर्वगत. मग तेच म्हटलं, जसं सर्वज्ञ दोन्हीकडे लागू शकतो तसा सर्वगत. मग असं म्हणता येईल ना, दोन्ही सर्वगत आणि सर्वज्ञ हे शाब्द समानाधिकरण आहे, जसं व्यक्तीच्या अभिप्रायात तो त्यावेळेस तो शब्द वापरला जातो. बरोबर. ज्या वेळेला जसा वक्ता त्याचा अभिप्राय जसा असेल त्या पद्धतीने दोन्ही प्रकारे जसा असेल तसा तो वापरतो. पण इथे सर्वगत आणि सर्वज्ञ, मग सर्वगत विषय घेतले आणि जाणतात. सर्वज्ञ हे ज्ञानाबद्दल घेतले. मग सर्वगत जाणण्याच्या अपेक्षेने सर्व पदार्थ विश्वामध्ये आहेत
हम्म, हम्म, म्हणून त्या सर्वज्ञाच्या केवळ ज्ञानाला सर्वगत म्हणलं. हम्म, आणि आत्मज्ञ आहेत, ज्ञानस्वरूपी आहेत, म्हणून सर्वगत नाहीत. म्हणजे आपल्या सर्वाला स्वतःच्या जाणतात नाही, स्वतःला जाणतात. नाही, आपल्या स्वतःच्या क्षेत्राच्या बाहेर नाही, बाहेर नाही, बाहेर नाही, म्हणून असर्वगत आहे. क्षेत्राच्या अपेक्षेने क्षेत्राच्या अपेक्षेने असर्वगत असर्वगत. आणि केवळ ज्ञानाच्या पर्यायाच्या उत्पत्तीच्या अपेक्षेने पण असर्वगत. हा 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 कारण पर्याय द्रव्याच्या सर्व क्षेत्रामध्ये असते, असते, बाहेर नसते. मग त्या अपेक्षेने ती सर्वगत आहे. हम्म, पण ती लोकाला जाणते म्हणून विषयाला जाणण्याच्या अपेक्षेने तिला सर्वगत म्हणण्यात आलं. हम्म, असं त्या त्या वेळेला त्या त्या अभिप्रायाच्या अपेक्षेने आचार्य सांगतात. टीका. ज्ञान त्रिकाल के सर्व द्रव्य पर्याय रूप प्रवर्तमान समस्त नियाकारों को पहुंच जाने से जानता होने से सर्वगत कहा गया है. मग ज्ञान त्रिकालगत सर्वद्रव्य पर्याय रूप प्रवर्तमान आणि सर्व नियाला पर्यंत पोहोचतो, म्हणजे जाणतो, जाणलं जातं, म्हणून त्याला सर्वगत म्हटलं गेलं. और ऐसे सर्वगत ज्ञानमय होकर रहने से भगवान भी सर्वगत ही है. मग असं सर्वगत ज्ञानमय असल्यामुळे होकर राहिल्यामुळे भगवान पण सर्वगत ही है. मग असं त्याप्रमाणे जाणण्याच्या अपेक्षेने सर्वगत म्हटले गेले. म्हणजे आता हे निश्चयाने म्हटलंय शेवटचं, म्हणजे दुसरं नाही सर, सर्वगत भगवान भी सर्वगत ही है. पहिले काय सांगितलं? सर्व पदार्थाला जा पर्याय जगत नियाकारों को पहुंच जाने से जानता होने से सर्वगत आहे. हे जाणण्याच्या अपेक्षेने वरती घेतलं आणि सर्वगत ज्ञानमय होकर ते सर्व पदार्थाला जाणण्यात ज्ञानमय असल्या कारणाने भगवान भी सर्वगत ही है. बी म्हटलं नाही, ही म्हटलं. मग कथनची सर्वगत भी है और कथनची सर्वगत ही है, आता दोन्ही प्रकारे तिथे लावला. इस प्रकार सर्व पदार्थ भी सर्वगत ज्ञान के विषय होने से याप्रमाणे सर्व पदार्थ सर्वगत आहेत आणि त्या सर्वगत ज्ञानाचे विषय असल्यामुळे सर्वगत ज्ञान से अभिन्न उन भगवान के विषय है, ऐसा शास्त्र में कहा है. मग ते विषय सर्वगत लोक आणि अलोक प्रमाणे असल्यामुळे ते काय सर्वगत ज्ञानापासून अभिन्न आहेत आणि ते भगवंताच्या ज्ञानाचे विषय आहेत, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. इस प्रकार इसलिए सर्व पदार्थ भगवानगत ही भगवान में प्राप्त ही है. मग ते दोन प्रकारे लावायचं. संपूर्ण पदार्थ भगवंताच्या ज्ञानामध्ये झळकलेले आहेत म्हणून ते ज्ञानगत झाले आणि विषयाच्या अपेक्षेने सर्व पदार्थ आपल्या आपल्या क्षेत्रामध्येच आहेत. केवलीच्या केवळ ज्ञानामध्ये नाही. जसं क्षेत्राच्या अपेक्षेने ना.
आणि त्या पदार्थांनी नेयाकार ज्ञानाला समर्पित केला. समर्पित केला आणि त्या ज्ञानाने जाणले म्हणून त्या विषयाला ज्ञानगत म्हटलं. जसं मुलगा आहे, मुली आहेत, मग मुलाचा आणि मुलीचा विवाह केला. मग विवाहाच्या अगोदर दोघ जण कुमारिका आणि कुमार आहेत आणि विवाह झाला. पती आणि पत्नी संबंधाला प्राप्त झाले. मग पती आणि पत्नी संबंधाला प्राप्त होत असताना त्या ठिकाणी स्वभावाच्या अपेक्षेने ते स्त्री आणि पुरुष पहिले होते, आत्ता आहेत आणि मरोस्तव राहणारच. त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. कुमारिका कुमार होते, पती पत्नी झाले, माता पिता झाले, आजी आजोबा झाले, पंजोबा झाले, खापर पंजोबा झाले. तरी स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये काहीही बदल नाही. ती जन्मल्यापासून मरोस्तवर एक म्हटले गेले. तसं या ठिकाणी आचार्यांनी त्या अपेक्षेने या ठिकाणी सांगितलं. मग विषय आपल्या क्षेत्रामध्ये राहून जसं आपण आरशासमोर उभारलं, बिंब बिंबाच्या क्षेत्रामध्ये राहून दर्पण प्रतिबिंब धारण करतं. मग दर्पणाने बिंबाचं प्रतिबिंब धारण केले म्हणून ते बिंबाचं प्रतिबिंब म्हटलं गेलं. आणि बिंबाचं प्रतिबिंब म्हटलं असताना ते प्रतिबिंब दर्पणाने धारण केलेलं आहे म्हणून ते दर्पणाचंच प्रतिबिंब आहे, बिंबाचं नाही. मग दर्पणाचं प्रतिबिंब आहे हे निश्चय आणि बिंबाचं प्रतिबिंब आहे व्यवहार. कारण त्या बिंबाला प्रतिबिंबाला बिंबाची अपेक्षा आहे, कारण म्हणून व्यवहार. म्हणजे दोनचा व्यवहार आहे. आणि दर्पणाने धारण केलेला आहे, बिंबाने प्रतिबिंब धारण केले नाही म्हणून निश्चय. पण ते एकाच द्रव्यामध्ये आहे ना सर, म्हणून निश्चय. त्यांनी धारण केलं म्हणून निश्चय आणि बिंबाचं प्रतिबिंब आहे म्हणून व्यवहार. दोन द्रव्य म्हणून व्यवहार, एक द्रव्य म्हणून निश्चय. मग दर्पणाने प्रतिबिंब धारण केलं हा निश्चय असताना सुद्धा अशुद्ध निश्चयनय आहे, शुद्ध निश्चयनय नाही. कारण सर हेतू त्याचा शुद्ध निश्चयनय का नाही? तर दर्पणाचा स्वभाव स्वच्छत्व शुद्ध आहे. म्हणजे त्याच्यातून ते त्याचं कारण आहे, हे कार्य आहे त्याचं. मग प्रतिबिंब कार्य आहे आणि त्यांनी धारण केलं, दर्पणाने धारण केलं म्हणून निश्चय आहे आणि अशुद्ध आहे त्याचीच पर्याय आहे म्हणून अशुद्ध निश्चय नाही आहे. पर्याय म्हणून अशुद्ध. पण दर्पणाचा स्वभाव स्वच्छत्व आहे, तो निश्चय शुद्ध निश्चय नाही आहे. तसं नेय केवलीच्या ज्ञानामध्ये झळकलंय. केवलीने त्यांना जाणलं. मग जाणण्याच्या अपेक्षेने केवळ ज्ञान सर्वगत सर्वज्ञ आणि सर्व पदार्थ केवलीच्या ज्ञानात आहेत. मग ते नेय ज्ञानगत
ज्ञान ज्ञान. नेयगत. हम्म. आणि असं असताना सहा ज्ञान. द्रव्याच्या द्रव्यगुण पर्यायाने आपला नेयाकार ज्ञानाला समर्पित केला हम्म. हम्म. आणि तो ज्ञानाने जाणला. हम्म. म्हणून त्या अपेक्षेने दाखवलं. हम्म. निश्चय आणि व्यवहार. हम्म. आणि दुसऱ्या अपेक्षेने नियार्थ परिणती. हम्म. सहा द्रव्याच्या नियार्थ परिणती. हम्म. सहा द्रव्याच्या द्रव्यगुण पर्यायांच्या हम्म. जाणण्याच्या हम्म. जाणण्याच्या शक्तीच्या अविभाग प्रतिच्छेदाची रचना हम्म. ही हम्म. केवळ ज्ञानाचीच आहे, केवळ ज्ञानाचीच आहे. विषयाची नाही. हम्म. पण तेच केवळ ज्ञान हम्म. विषयाच्या अपेक्षेने नियाकार म्हटले हा. आणि तेच केवळ ज्ञान ज्ञानाच्या अपेक्षेने ज्ञानाकार म्हटले. हा. म्हणून तुम्हाला ते 7-8 शब्द लिहून दिले ना वाक्य. हा. 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 ज्ञानोमय नाही. ज्ञान नाहीये. त्याचं आता प्रिंट करून ठेवणार आहे सर आता ते मंदिरमध्ये. हे करून त्या आपण हे नसते का ते फोटो प्रिंट नाही का करत त्या कागदावर असं आपण कपाटात ठेवलेले कागद तसं एक छोटस फोटो प्रिंट करून आणायचंय. शेवटी काय म्हणलं त्याच्यात, ज्ञानही ज्ञान मात्र ही है. ज्ञान मात्र ही है. मग नियाच्या अपेक्षेने त्या ज्ञानाला नियाकार उपाधी, ज्ञानाच्या अपेक्षेने जाणण्याच्या अपेक्षेने ज्ञानाकार, आणि स्वभावाच्या अपेक्षेने ज्ञानाकार नियाकार विकल्पाने रहित. एक ज्ञान मात्र सामान्य स्वभाव. नियाकार पण नाही आणि ज्ञानाकार पण नाही, फक्त एक ज्ञान मात्र निर्विकल्प अवस्था. हे ज्ञानाकार आहे नियाकार आहे दोन्ही विकल्प आहेत. आणि एक ज्ञान मात्र आहे. ज्ञानाकार नियाकाराचा विकल्प नाही. विषय आपलं हे ज्ञान, विषय आपलं अर्पित करतात ज्ञानाला, ते कसं घटवायचं सर? विषय आहे ना, आता ज्ञेय आहे ना, ते ज्ञेय हे ज्ञानाला स्वतःच ज्ञेय हे त्याचं ज्ञान हे ज्ञानाला अर्पित करतात ज्ञानाकार. हे काय केलं, विषय ज्ञानाला आपला नियाकार समर्पित करतात. विषय आपला ज्ञानाकार हे ज्ञानाला अर्पित करतात. विषय आपला नियाकार ज्ञानाला समर्पित करतात. म्हणून त्याला नियाकार म्हणतात. त्या विषयाला जाणल्यामुळे त्या ज्ञानाला नियाकार म्हटलं. आणि ज्ञान जाणतं म्हणून ज्ञानाकार आहे. आणि विषय आपला नियाकार ज्ञानाला जे समर्पित करतात ते फक्त केवलीच्या अपेक्षेनेच लावायचं. केवलीच्या अपेक्षेने, छद्मस्ताच्या अपेक्षेने लावायचं नाही. कारण ते केवळ ज्ञान नाही, छद्मस्त आहे म्हणून. मग छद्मस्ताला का लावायचं नाही? कारण केवळ ज्ञान अजून त्यांनी प्राप्त केलेलं नाही ना सर. बर, एक कारण. आणि दुसरं कारण दोषपूर्ण क्षयोक्षम आहे. क्षयोक्षम आहे. आणि आणखीन म्हणजे ते तेवढं दुसरं तिसरं कारण नाही लक्षात येत सर. तिथे काय सांगितलं, छद्मस्त जीव जेव्हा विषयाकडे उपयोग लावतो तेव्हा तो सगळे त्याचे जाणत नाही. छद्मस्त जीव विषयाकडे उपयोग लावतो म्हणजे ज्ञान नियाकार होतं, नियाकडे झुकतं तेव्हा ते ज्ञान जाणतं छद्मस्ताचं.
म्हणून उपयोग घेत छद्मस्ताच्या असतात. ज्ञानामध्ये नेयाकार झळकत नसतात. हा हा छद्मस्ताचं ज्ञान नेयाकडे झुकतं तेव्हा ते नेयाकार झुकतं तेव्हा ज्ञान जाणतं. ते नेयाकार प्रतिबिंबित करत नाहीत, देत नाहीत त्याला. नाही, देत नाहीत त्याला, कारण ते दोषपूर्ण येतात. त्यांचं ज्ञान तेवढं सर्वगत नसतं. नाही, ज्ञान नेयाकार झाल्याशिवाय पदार्थाला जाणत नाही. हा 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 आणि सर्वज्ञ ज्ञानाकार होतात तेव्हा नियाकार त्याला आपला समर्पित करतात. हा 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 असं आहे. असं आहे. म्हणून म्हणजे तुला सांगितलं आहे. छद्मस्ताचा उपयोग जेव्हा त्या ज्ञेयाकडे जातो तेव्हाच ते ज्ञेय त्याला जाणले जातात. ज्ञानाला ज्ञानाकार समर्पित होतात, जाणले जातात. जाणले जातात. ज्ञान नियाकार होतं तेव्हा जाणवीत येतात, अन्यथा जाणवीत येत नाहीत. नाही. आणि ज्ञान ज्ञानाकार राहतं तेव्हा नियाकार ज्ञानाला आपला आकार स्वयं समर्पित करतात. जसं सिद्धांत. एक मुलगा आहे, कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये शिकतात, मुलं मुली आहेत. मग शिकत असताना एका मुलाला एका मुलीबद्दल प्रेम करावं वाटतं आणि तो त्या मुलीला प्रेम करण्यासाठी प्रयत्न करतो. पण ती मुलगी त्याच्यावरती प्रेम करत नाही. मग हे काय झालं, ज्ञान नियाकार रूपाने परिणमन करू लागलं. मग ती मुलगी त्याच्याशी प्रेम करायला तयार नाही. मग पुष्कळ दिवस प्रयत्न करतो आणि सोडून देतो. मग पुढे त्या मुलीला समजा दुसऱ्या मुलाशी किंवा त्याच मुलाशी प्रेम करावं वाटलं. मग तिला ज्यावेळेला प्रेम करावं वाटलं त्यावेळेला ती संपूर्ण समर्पित करते ज्ञानाला, त्या मुलाला. म्हणजे इथे आचार्य सांगतात, तुम्ही नियाला जोपर्यंत जाणत राहताल, नियाला पाहत राहताल, तोपर्यंत ते संपूर्ण नेय, त्यांचे अनंत गुण आणि त्यांच्या त्रिकालवरती अनंत पर्याय तुम्हाला समर्पित करत नाही. ते करत नाही तोपर्यंत तुम्ही जाणत नाही. ते नियाकार म्हणतात, तू ज्ञानाकार रूपाने परिणमन कर. आम्ही आपोआप तुझ्याकडे येणार आहोत. आम्हाला जाणण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला आम्ही संपूर्ण नियाकार समर्पित करत नाही. मग ती मुली ज्या मुलाशी प्रेम करायला इच्छिते, पण तो मुलगा त्या मुलीकडे पाहत नाही, बघत नाही, बोलत नाही, विचारत नाही, पण ती सगळं त्याला समर्पण करायला तयार असते. म्हणून त्याच्यात की नियाकार परिणत होणाऱ्या जीवाला, ज्याचं ज्ञान नियाकार परिणत होतं, त्याला ने आपला संपूर्ण आकार देत नाहीत. आणि जो त्यांच्याकडे पाहत नाही त्याच्याकडे सगळे देतात नियाकार. केवली भगवान आत्म्यामध्ये आहेत, ज्ञानामध्ये आहेत, तेव्हा पूर्ण ज्ञान प्रगट झालं तर संपूर्ण नियाकार त्याने आपोआप समर्पित केले. त्यांना नियाकाराला जाणण्यासाठी जावं लागत नाही. त्यांच्या ज्ञानामध्ये स्वयं नियाकार येतात. त्या ठिकाणी संबोधन केलं जातं. मग एखाद्या व्यक्तीला एक कन्या आणि एक पुत्र आहे. मग कन्या म्हणते वडील माझे आहेत. मग पुत्र म्हणतो वडील तुझे नाही माझे पण आहे. म्हणजे दोघाला जर जन्म दिलेला आहे तर ते माता पिता दोघांचेच आहेत. तसं एक आत्म्याच्या आधारे ज्ञान पण आहे आणि अन्य जोडी धर्म म्हणजे गुण आहेत, तेही कसे आहेत,
अधर्म द्वारा अन्य, मग तो आत्मा त्या त्या धर्माच्या त्या त्या गुणाच्या द्वारे अन्य भी म्हटला, अन्य भी आहे. और फिर इसके अतिरिक्त विषय समझना कि यह अनेकांत बलवान है. मग काय सांगितलं इथे, याच्याद्वारे अनेकांताच्या द्वारे सिद्धी केली. सिद्धीर अनेकांतात, अनेकांत बलवान आहे. यदि यह माना जाए कि एकांत से ज्ञान आत्मा है तो ज्ञान गुण आत्मद्रव्य हो जाने से ज्ञान का अभाव हो जाएगा. मग सांगता त्या ठिकाणी अनेकांत दृष्टीने जर असं तुम्ही एकांताने जर मानले की ज्ञान आत्माच आहे, तर ज्ञान गुण आत्मद्रव्य होऊन जाईल. मग जो एक ज्ञान गुण आहे विशेष तो आत्मद्रव्य होऊन जाईल. मग एक गुण जर आत्मद्रव्य रूप झाला तर काय झालं, ज्ञानाचाच अभाव होऊन जाईल. और ज्ञान गुण का अभाव होने से आत्मा के अचेतनता आ जाएगी. मग ज्ञान आत्मारूप सर्वथा झाला, ज्ञान राहिलं नाही, तर ज्ञानाशिवाय आत्मा का होऊन जाईल, अचेतन होईल. हो जाएगा. अथवा विशेष गुण का अभाव होने से आत्मा का अभाव हो जाएगा. मग आत्म्याचा विशेष गुणाचा अभाव झाला तर सामान्य वस्तूचा सुद्धा अभाव होऊन जातो. मग याच काय केलं, देवगम स्तोत्रामध्ये समंतभद्र आचार्याने अशा अनेक कारिका त्या ठिकाणी सांगितल्या. वृक्षाच्या अभावामध्ये शाखाचा अभाव होतो आणि शाखाच्या अभावामध्ये वृक्षाचा अभाव होतो. असं जे जे उदाहरण तुम्हाला दिसतील, सुवर्णाच्या अभावामध्ये कडे कुंडलाचा अभाव होऊन जाईल, कडे कुंडलाच्या अभावामध्ये सुवर्णाचा अभाव होऊन जाईल. मग कडे कुंडलले विशेष सुवर्ण झाले सामान्य, आणि सामान्याच्या अभावात विशेषाचा आणि विशेषाच्या अभावात सामान्याचा अभाव. पण असं तर कधी होत नाही. म्हणून अनेकांताने सामान्याला सामान्य रूप ठेवलेलं आहे, विशेषाला विशेष रूप ठेवलेलं आहे, आणि सामान्य विशेषात्मक वस्तू एक आहे. पण सामान्य कधी विशेष होत नाही, विशेष कधी सामान्य होत नाही, नित्य कधी अनित्य होत नाही, अनित्य कधी नित्य होत नाही, धर्मी कधी धर्मरूप होत नाही, धर्म कधी धर्मी रूप होत नाही. हे सगळे एकाच क्षेत्रामध्ये एकाच प्रदेशामध्ये असताना सुद्धा संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या द्वारे भिन्न आहेत. म्हणून एकाचा सुद्धा अभाव होत नाही. यदि यह माना जाए कि सर्वथा आत्मा ज्ञान ही है, तो आत्मद्रव्य का एक ज्ञान रूप हो जाने पर ज्ञान का कोई आधारभूत द्रव्य नहीं रहने से निराश्रयता के कारण ज्ञान का अभाव हो जाएगा. अथवा आत्मद्रव्य के एक ज्ञान रूप हो जाने से आत्मा की शेष पर्याय का सुख वीर आदि गुणों का अभाव हो जाएगा और उनके साथ ही अविनाभावी संबंध वाले आत्मा का भी अभाव हो जाएगा. मग तिथे सांगितलं, आत्मद्रव्य एक ज्ञान गुण जर मानला होऊन गेला तर ज्ञानाचा कोणी आधारभूत द्रव्य नाही राहणार. मग काय झालं, मग त्याचा आधारभूत द्रव्य राहणार नाही. मग निराश्रयाच्या कारणाने मग ज्ञानाला आधार द्रव्यच नाही, मग तिथे ज्ञानाचा अभाव होण्याचा प्रसंग होऊन जाईल.
अथवा दूसरा, आत्मद्रव्य के एक ज्ञान गुण रूप हो जाने से, मग आत्मा फक्त काय झाला, एक ज्ञान गुण रूप झाला. मग आत्म्याच्या शेष पर्याय सुख, वीर्य, चारित्र्य, श्रद्धा आदी हे गुण आहेत, त्याचा अभाव होऊन जाईल. आणि अन्य गुणाच्या अभावासकट त्यांचा कसा आहे, अविनाभावी संबंध, त्या आत्म्याचा पण अभाव होऊन जाईल. क्योंकि सुख, वीर इत्यादि गुण न हो तो आत्मा भी नहीं हो सकता. मग सुख आदी गुण नसतील तर आत्मा सुद्धा असू शकत नाही. म्हणून ज्ञानासंगत आत्म्याचं कथनचित एकत्व आहे आणि कथनचित अन्यत्व पण आहे, पण आत्म्यामध्ये अन्य गुण पण आहेत. म्हणजे याप्रमाणे कोणी आत्म्याला सर्वथा ज्ञानरूप मानेल तर ते त्याचं म्हणणं चुकीचं आहे. मग ते द्रव्याचा पण अभाव होऊन जाईल, गुणाचा पण अभाव होऊन जाईल. आणि अन्य गुण नाही मानले तर आत्म्याचा अभाव होऊन जाईल, आणि आत्म्याचा अभाव झाला तर अन्य गुणाचा पण अभाव होऊन जाईल. मग द्रव्य शून्यत्वाला प्राप्त होईल. मग अशी द्रव्य शून्यत्वाला कधीच प्राप्त होत नाही. अशी काही अनेकांताच्या द्वारे बलवान असल्यामुळे तो अनेकांत कोणाचाही विध्वंस समूळ नाश होऊ देत नाही. म्हणून याच्यातून काय सिद्ध झालं, मी एक अपेक्षेने आत्मा ज्ञानरूप आहे, ज्ञान आत्मारूप आहे, आणि आत्मा आणि ज्ञान कथनचित एक आहे, आणि कथनचित आत्मा श्रद्धा आहे, ज्ञान चारित्र्य आहे, वीर्य आहे, अस्तित्व आहे, सुख आहे. मग असे अनंत गुण आहेत. मग असा अनंत गुण, अनंत गुणांच्या त्रिकालवरती अनंत अनंत पर्याय, अशा अनंत गुण अनंत पर्याय हे झाले आधेय विशेष, आणि यांना आधार देणारा आधार मी एक आत्मा आहे. आता एक द्रव्यामध्ये आधार आधी संबंध परमार्थाने आहे, हे दाखवून दिलं. दुसरं सांगितलं, माझा आत्मा वर्तमानमध्ये या माझ्या शरीरामध्ये आहे, आणि माझ्या आत्म्याने या वर्तमानमध्ये शरीरामध्ये व्यापलेले प्रदेश असंख्यात आहेत. मग या असंख्यात प्रदेश रूपी माझा आत्मा आहे, आणि एकेका प्रदेशावरती अनंत गुण आहेत, एकेका प्रदेशावरती अनंत गुणाच्या अनंत अनंत पर्याय आहेत. असा एक अखंड प्रदेशी आत्मा, अनंत गुण आणि त्याच्या अनंत अनंत त्रिकालवरती पर्याय, अशाला धारण करणारा द्रव्य आणि गुण नित्य झाले, त्रिकालवरती पर्याय अनित्य झाल्या, द्रव्य गुण सामान्य झाले, पर्याय विशेष झाले. द्रव्य तद्भावरूप आहे, पर्याय अतद्भावरूप आहे. द्रव्य भावरूप आहे, पर्याय अभावरूप आहे. असे परस्पर विरुद्ध दोन शक्ती युगपत एका वेळेला माझ्या द्रव्यामध्ये विद्यमान आहेत. मग असा मी अनादि अनिधन
सम्यक अनेकांत सम्यक एकांत रूप पदार्थ स्वयंसिद्ध बनलेला आहे. मग याचप्रमाणे विश्वामध्ये जेवढे द्रव्य आहे, जाती अपेक्षेने, विशेष अपेक्षेने, तेही कसे आहेत? तेही अनेकांत रूप आहेत. कथनचित सम्यक अनेकांत रूप आहेत, कथनचित सम्यक एकांत रूप आहेत. असे अनेकांतात्मक विश्व प्रमाण ज्ञानाच्या द्वारे जाणले जाते. झालं. सकलादेशी प्रमाणाधीन, विकलादेशी नयाधीन. सांगितलं परीक्षामुख सूत्रामध्ये माणिक नंदी आचार्य सांगितले, सामान्य विशेष आत्मा तदर्थो विषया. मग सामान्य झाला द्रव्य गुण, विशेष झाला पर्याय. अशी अनेकांतात्मक वस्तू प्रमाण ज्ञानाचा विषय आहे. मग प्रमाण ज्ञानाने अनेकांतात्मक वस्तूला जाणले. त्यानंतर नय ज्ञानाच्या द्वारे वस्तूच्या एक एक धर्माला जाणले, एक एक धर्माचे कथन केले. म्हणून कसं आहे? सम्यक अनेकांत आहे. न्यायदीपिकेमध्ये जयसेनाचार्यांनी शेवटी अनेकांताची सिद्धी करताना सांगितलं, हे भगवान, तुमच्या शासनमध्ये अनेकांत हा सर्वथा अनेकांत रूप नाही. हा अनेकांत ही कथनचित एकांताच्या समूहाचं नाव अनेकांत आहे. मग अशी अनेकांत, सम्यक अनेकांत आणि सम्यक एकांत वस्तू ही प्रमाण आणि नय, प्रमाणाच्या द्वारे सम्यक अनेकांत वस्तूची सिद्धी होते आणि नय ज्ञानाच्या द्वारे सम्यक एकांतरूप वस्तूची सिद्धी होते. मग हे प्रमाण आणि नय ज्ञान पर्याय सम्यक अनेकांत सम्यक एकांतरूप वस्तूची सिद्धी करणारे आहेत. मग अनेकांत वस्तूला वस्तू या प्रमाण नयाच्या द्वारे सिद्धी होते, तर त्याचं फळ सम्यक ज्ञानाचा उत्पाद, मिथ्या ज्ञानाचा वेग होतो, प्रमिती. मग असाच मी काय आहे? सम्यक अनेकांत सम्यक एकांतरूप मी आत्मद्रव्य आहे. आणि अशा सम्यक अनेकांत सम्यक एकांतरूप पदार्थाला माझ्याच प्रमाण आणि नयाच्या द्वारे सम्यक अनेकांत सम्यक एकांताची सिद्धी करणारे माझेच ज्ञान पर्याय आहे. जे विषय पण मीच आहे, त्या विषयाला प्रकाशित करणारा, निर्णय करणारा, जाणणारा मीच आहे, माझेच ज्ञान आहे. आणि मिळणारी प्रमिती सम्यक ज्ञानाचा उत्पाद, मिथ्या ज्ञानाचा वेग, सम्यक दर्शनाची उत्पत्ती, मिथ्या दर्शनाचा नाश, सम्यक अतींद्रिय आनंदाची उत्पत्ती, इंद्रियजनित सुख दुःखाचा अभाव, अचक्षु दर्शनावर कर्माचा क्षोभशम, अतींद्रिय सुखाची परिणती. एवढे काय? माझ्या ज्ञान, दर्शन, श्रद्धा, चारित्र्य, सुख, वीर्य आणि सम्यक वीर्यांतराय कर्माचा उदय आणि मिथ्या वीर्यांतराय कर्माचा अभाव, एवढी प्रमिती मला माझ्या आत्म्याच्या अनेकांतात्मक विषयाला या ज्ञान पर्यायाच्या द्वारे जाणतो
तर बाकीच्या गुणामध्ये प्रमिती सम्यकपणा काय झाला, आपोआप प्राप्त होतो. जे विषय पण मीच आहे, साधन पण मीच आहे आणि प्रमितीरूप असणारी वस्तू मीच आहे, असं संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या द्वारे कथनचित भेद आहे आणि कथनचित प्रदेशाच्या अपेक्षेने अभेद एकाकार मी आहे, अन्य रूप नाही. अशा आपल्या पदार्थाला, वस्तूला जाणून त्याचे श्रद्धान करा, त्याचं अनुचरण करा, अनुभव करा. हे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र असा माझा आत्मा काय आहे, स्वयमेव मोक्ष मार्गस्थ आहे. आणि माझाच आत्मा भावी नैगम्याने सिद्ध अवस्थेला, अनंत अवस्था सिद्ध अवस्थेला प्राप्त होणार आहे. मी भावी काळामध्ये कार्य परमात्मा होणार आहे. वर्तमान काळामध्ये मी अंतरात्मा आहे. भूतकाळामध्ये बहिरात्मा होतो. मग ही अंतरात्मा, परमात्मा, बहिरात्मा या सर्व अवस्था आहेत. मग या सर्व अवस्था बहिर, अंतर आणि परम हे जर काढले तर या सर्वांमध्ये सामान्य रूपाने आत्मा असणारा एक ज्ञान मात्र, चेतन मात्र, उपयोग मात्र, जाणणे मात्र असा स्तोत्र स्वरूप, जसं नदीचं स्तोत्र येतं, प्रवाह येतो, असा मी एक सामान्य स्वरूप, विशेष स्वरूप आणि सामान्याने विशेषाच्या विकल्पाच्या अतीत एक ज्ञान मात्र शुद्ध द्रव्य आहे. एवढा क्षण मात्र आपल्या वर्तमानाच्या ज्ञान पर्यायाच्या द्वारे जो जीव निश्चयाने दाखवलेल्या आपल्या स्वशुद्ध आत्म्याचा विचार करतो, जाणतो, अनुभव करतो, तो जीव त्याच क्षणाला निश्चय सम्यक्ती झाला. त्याच क्षणाला त्या जीवाचे अनंत संसाराची साखळी मिथ्यात्वाची तुटली. आणि तो जीव काय करतो आता, सम्यक अतींद्रिय मोक्ष मार्गावरती आरूढ होतो. आणि जो आता सम्यक मोक्ष मार्गावरती आरूढ झाला, तोच जीव भावी काळामध्ये अनंत अवस्थेला प्राप्त होतो. जो अनंत होतो तो निमाने सिद्ध होतो आणि सिद्ध झाला की परत कधीही संसारामध्ये येत नाही. अशी सिद्ध अवस्था प्राप्त करायची, अनंत अवस्था प्राप्त करायची, मोक्ष मार्गाची अवस्था प्राप्त करायची, बहिरात्मा अवस्था नष्ट करायची असेल तर या सर्व कार्याचा अंतरात्मा आणि परमात्म्याची उत्पत्ती करायची असेल, बहिरात्म्याचा त्याग करायचा असेल तर आचार्य सांगतात, एक शुद्ध चैतन्य मात्र, न्यायक मात्र, मी आत्मा आहे, होतो आणि पुढे राहणार, एवढीच एक धुंद लावा, एवढेच श्रद्धान करा आणि वर्तमानाच्या प्रगट ज्ञानाच्या पर्यायाच्या प्रगट आत्म्याला काय करा, वर्तमान मध्ये जाणा, श्रद्धान करा, अनुचरण करा,
मग कोणत्याही कर्मामध्ये तुम्हाला ताकद नाही की अनंत कालापर्यंत मला संसारामध्ये कोणी भटकू शकत नाही. मीच माझ्या स्वतःच्या पुण्य पापरूपी भाव कर्माच्या द्वारे संसारात भटकत होतो. कर्माच्या द्वारे संसारात भटकत नाही. आणि मीच माझ्या स्वतःच्या एकदेश शुद्ध भाव कर्माच्या द्वारे मोक्ष मार्गस्थ होऊन मीच माझ्या पूर्ण शुद्ध भाव कर्माला प्राप्त होऊन निर्वाणाला प्राप्त होणारा मीच आहे. असा मी या वाचक शब्दाचा वाच्य वस्तू अभिज्ञाने एक ज्ञान मात्र तत्व आहे. आणि ते एक ज्ञान मात्र तत्व असताना सुद्धा सर्वथा ज्ञान नाही. आणि ज्ञान द्वैत आहे. अनंत गुण आहे म्हणून द्वैत आहे. आता मी अनेकांतात्मक पदार्थ जैवंत हो आणि तो आहेच वर्तमानाच्या ज्ञान पर्यायामध्ये त्याला प्रगट करायचं आहे. पण बाहेर कुठून येणारी वस्तू नाही. असं गाथेमध्ये जाणून श्रद्धान करून अनुचरण केले तर ही गाथा जाणून आपणाला जीवनामध्ये लाभ फायदा आहे. ओम. विशुद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वयं परिपूर्ण आहे. अविनाशी स्वरूप आहे. स्वाधीन स्वतंत्र आहे. सच्चिदानंद एक स्वरूप आहे. निर्दोष ज्ञान मात्र आहे. ओम. विसर्जन. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्या नमो वज्रायां नमो लोले सौवतां नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्या नमो वज्रायां नमो लोले सौवतां नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोले सौवतां. विसर्जन. शास्त्र की जय. दिवानी माता की जय. कविसो भगवान की जय. स्थान कचित करने की भगवान की जय. आचार्य श्री कुंद भगवान को वचनकार करने की. आचार्य श्री शांति सागर महाराज सागर महाराज
की जय. नमस्तु नमस्तु नमस्तु. जय